वेदांत मारुलकर नावाचा एक विद्यार्थी होता. अत्यंत चांगल्या घरातला मुलगा, अत्यंत ब्रिलियंट. पण दुर्दैवानं काय झालं की तिची आई सारखी मेडिकलच्या डायलिसिस वगैरे. वडील दुर्दैवानं लवकर गेले. 11-12वीत असतानाच वडील गेले. आई तर दुर्दम्य आजारानं. आता त्याचं शिक्षण कसं? त्या मुलाचं वैशिष्ट्य असं की मराठी माध्यमातला विद्यार्थी, पण होमी भाभा यंग सायंटिस्टला इंग्लिशच्या वर्गात बसून तो स्वतः तयार झाला. इंग्लिश पण शिकून सगळं ते संपूर्ण प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून त्यानं सोडवली. इंग्लिश माध्यमातून ती परीक्षा द्यावी लागते, दिली त्यानं. आणि तो महाराष्ट्रात मेरिट लिस्टमध्ये आला. होमी भाभा यंग सायंटिस्ट मिळवणारा माझ्याकडचा तो पहिला विद्यार्थी. तो VITला, वेल्लोरच्या VITला तिथं त्याचं सिलेक्शन झालं. त्याला खरं म्हणजे पवईच्या IITला जायचं होतं, आयसरला जायचं होतं. आयसरच्या दृष्टीनं, आयसर ही पुण्यातली आणि भारतामध्ये अशा जवळजवळ 7 आयसर आहेत, सायंटिस्ट घडवणाऱ्या त्या संस्था आहेत. तिथंच त्याला जाऊन शिकायचं होतं, सायंटिस्ट व्हायचं होतं. पण 1 मार्कात प्रत्येक वेळेला, 2 वेळेला, दोन्ही वेळेला 1 मार्कात त्याचा तो प्रयत्न फेल गेला आणि त्याचं सिलेक्शन झालं नाही. पण वेल्लोरच्या VITनं त्यांनी त्याला सिलेक्ट केला. त्यांनी तेहून अप्रोच झाले की तसं आम्ही मागचं सगळं करिअर अभ्यासलेलं आहे, तो आमच्याकडे ॲडमिशन घे, आम्ही तुला फेलोशिप देतो. आणि वेल्लोरच्या VITमधून त्यानं BTech केलं. वैशिष्ट्यमध्ये प्राध्यापकाबरोबर एका त्याच्या असोसिएट प्राध्यापक जे होते ते PhDचं काम करत होते, त्यांच्याबरोबर त्यानं PhD केली. PhDला असोसिएट म्हणून त्या विद्यार्थ्याचं नाव त्यांनी टाकलेलं होतं, वेदांचं नाव टाकलं. तो डॉक्टर पण झाला. BTech डॉक्टर आणि BTech एकाच वेळा त्याला मिळालं. त्याच्यानंतर त्यानं MTech वगैरे केलं. आता तो जर्मनीमध्ये आहे, जर्मनीमध्ये करिअर करतो.